आज अचानक कसं काय आलं कामावर? हा हा सांगतो सांगतो. आधी आत्ता येऊ दे मला. काय रे भावा, आज इतका खचल्यासारखं काय दिसतो? नोकरी गेली रे माझी. नोकरीवरून काढले मला. हे ए आय आल्यापासून ना आपल्यासारख्या मुलांचं लय वेगळं झाले राव. सगळे ए आय वरच काम व्हायला लागले. पेमेंट पण होल्डला टाकलाय माझा. हा ते तर आहेच र. आता माझा पण परवा जॉब गेलाय. आता कुठं शोधायचं ते पण कळत नाही यार. राजे, हा जरा बघ रे कॉल कुणाचा येतोय. ए, तुझ्या आईचे फोन मिस कॉल आलेत रे. 3 मिस कॉल आहेत. हॅलो, बोल आई. हा हा पाठवतो पैसे. पगार नाही झाला माझा अजून. पगार झाला की तुला पैसे पाठवतो. हा हा चल घे काळजी. हा मला काम आहे थोडस. काय रे नवल्या, इकडे आपली नोकरी गेली आहे. 2 दिवसापासून आपण काही खाल्लं नाही आणि आईला कुठून पगार पाठवणार आहेस? अरे खोटं नुसतं बोललो ना तर आई उगाच काळजी करत बसलेस नाही माहिती का. पेमेंट बोर्डवर पडलाय, आले की देतो की. काय रे नवल्या, जेवलास की नाही? अरे भूक तर लागली रे, पैसे तरी पाहिजेत ना. हो ग, कालच राशन पण संपले. कालपासून पाण्यावर चालू. आपण तरी काय करणार ना. आपली गरिबीच 5वीला पोहोचलेली होती. खूप मोठी स्वप्न घेऊन आलो होतो रे आपण या शहरामध्ये. पण ए आय मुळे ना ते स्वप्न काहीच होणार नाही. आता ए आय मुळे ना सगळे काम ए आय वरून सर होणार. अरे हो रे बाबा, आता आपल्यासारखे कष्ट करणारे कसे हवे आहेत त्यांना? बरं जाऊ दे, कशाला तोंड पाडून बसतोय. चल. हो ना बाबा, भुके पूर जीव जातोय माझा. भूक लागली एवढी, नुसता जीव जातो. आणि डोक्यामध्ये ना 100 विचार, 1000 विचार. बरं जाऊ दे, उठ चल. ए रवी थांब. ए, तुझ्याकडे पैसे असतील तर काही बघ ना, काहीतरी खायला. माझ्याकडे फक्त 5 रुपये. तुझ्याकडे बघ काय असेल तर. बरं थांब बघ.
राहुल्या माझ्याकडे 10 रुपये आहेत रे. अरे यार, तुझ्याकडे 5 रुपये, माझ्याकडे 10 रुपये, 15 रुपयामध्ये मिळणार तरी काय? एक वडापाव मिळेल. चल, अर्धा तू खाजो, अर्धा मी खाईन. आजचा दिवस तरी भागला. अरे हो, आजचं भागन, पण उद्याचं काय करायचं रे? उद्याचं उद्या बघू रे. आता आज काहीतरी पोटात गेलं पाहिजे रे. चल चल चल. अण्णा, एक वडापाव. अरे आज तर आपल्या नशिबाची परीक्षाच होती. हो ना यार, नशिबातच थांबलं वाईट आहे. पण तरी नशिबानं तर ते तुझ्याकडे माझ्याकडे 10 आणि तुझ्याकडे 5.